काश्मीरच्या पहलगाम येथील घाटीमध्ये काल पर्यटकांवर आतंकवादी हल्ला झालाय आणि यामध्ये जवळपास 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। याच निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते तथा खासदार संजय जाधव सर, कसं बघता या घटनेकडे? ही घटना पहिले तर अत्यंत निंदनीय आहे, कारण नाव विचारून किंवा जात विचारून जर गोळीबार होतो अशी देशामध्ये यापूर्वी कधी अशी घटना घडली। टेररिस्ट म्हणल्यानंतर ते समोर कोण आहे हे बघत नाही, पण पहिली वेळेस फक्त हिंदू टार्गेट करण्यात आला। ही या देशाची शोकांतिका आहे। जेव्हा ह्या देशामध्ये कथाकथित हिंदुत्ववादी म्हणून घेणारे भारतीय जनता पार्टीचे गेल्या 11 वर्षापासून सरकार आहे आणि अशा असताना ह्यांच्या सरकारच्या काळामध्ये अशा स्वरूपाचं कृत्य होणं आता हे ह्यांच्या समोर चॅलेंज आहे। मला वाटते की ह्या देशातल्या भारतीय जनता पार्टीची हिंदुत्ववादी विचारसरणीची सरकार आहे म्हणतात, त्यांनी आता ही त्या अतिरेक्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि त्यांनी त्यांचा नायनाट करावा, त्यांचा बदला घ्यावा। या घटनेचा खऱ्या अर्थानं ही हिंदुत्व लोकांची मुख्य मागणी आहे। पण एकीकडे आज पाकिस्तानमधल्या लोकांना 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। ते पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी रोखण्यात आलेलं आहे। ही कारवाई सरकारकडून, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। वाटते का ही कारवाई योग्य आहे म्हणून? बघा, ह्या कारवाईचा आणि या घटनेचा लांब लांब संबंध नाही। हे तर तात्पुरते असतात या घडामोडी, तोपर्यंत भावनिक लोकांना केलेल्या ह्याच्यातून थोडं सावरायसाठी। आता तुम्ही लवा थांबवणार आहेत का पाण्याचा? तुम्ही 48 तासाचा अल्टिमेटम दिला म्हणजे ते पाकिस्तानात गेले म्हणजे काय संपला का तुमचा विषय? आपला विषय आहे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचं सरकार ह्या देशात असताना ह्या देशातल्या हिंदू टार्गेट करून मारल्या जाते। ह्याला अशा समस्यांना सोल्युशन नाहीये। त्यांचा बदला तशाच पद्धतीचा घ्यावा लागेल तरच खऱ्या हिंदुत्ववादी सरकार तुमचं म्हणून तुम्हाला घ्यायचा नैतिक अधिकार आहे। आता 2 दिवस झालेले त्या घटनेला, जवळपास काल झाले, आज दुसरा दिवस आहे। तर सरकारकडून हे पावलं उचललेत। आज सर्वपक्षीय बैठक आहे। वाटते की जशी सर्जिकल स्ट्राईक झाली त्या पद्धतीने काही पावलं उचलले जातील? नाही, सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे व्हावं अशी या प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। हे काही अतिशोक्ती नाही, कारण अशा प्रकारचं धाडस करण्याची हिंमत पुन्हा कोणात होऊ नये ही मूळ मुख्य आहे। शेवटी हिंदू काही मेले आईचं दूध पेलेलं नाही, परंतु शेवटी आता एखाद्या निहत्या माणसासमोर एखादा हत्यारी माणूस आल्यानंतर तो काहीच करू शकत नाही, तशी परिस्थिती आहे। कारण हे अनभिज्ञ होते, सहज शैलीला गेलेले लोक यायचं, कोणीतरी बंदुका करून गोळ्या घालायच्या, ही मर्दानकी नाही आहे। ही तर हे तर सगळ्यात नीचपणा आहे। पण अशा नीच लोकांना सुद्धा तशाच पद्धतीचं उत्तर देणं ही खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातली खतखत आहे। कुठेतरी इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे का असं वाटतं? कारण म्हणजे इतक्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा शस्त्रास्त्र ते घेऊन इथं खुलेआम बेछूट गोळीबार करतात। बघा, काश्मीरमध्ये नेहमीच लुटफूट चालू असते, पण आता होऊ घातलेली अंबरनाथची यात्रा आणि त्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर काही दिवस अगोदर अशा स्वरूपाचं होणं इन्सिडन्स ही ह्या देशासाठी मोठी दुःखदायक घटना आहे। आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं आता पर्यटन जर तिथलं संपलं काश्मीरचं, तर काश्मीरमधले लोक उपाशी मरतील। काश्मीर जिवंत कशावर आहे? तर पर्यटनावर आहे। भारतातले लोक त्या ठिकाणी भारतातला स्वर्ग बघायला जातात, म्हणून त्या ठिकाणची लोक उपजीविका भागवतात। जर हे सगळं आता बंद झाले, कितीतरी कोटीने, 1 कोटी का 2 कोटी काहीतरी फ्लाईटचे तिकीट पर्यटकांनी आपले सगळं रद्द केले, गाड्या कोणी जिकडे हॉटेल बुकिंग, मग सगळे हे म्हणल्यावर त्याचं काय, त्याचं उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे, पर्यटकावर। काश्मीर हे पर्यटनावरच त्याचं निर्भर आहे आणि ते जर आज बंद होत असेल तर देशासमोर मोठं संकट उभं राहिले। आणि अशा स्वरूपाचं धाडस कोण्याही टेररिस्टनं करू नये, ह्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावीत। आम्ही सरकारला समर्थन देऊ हिंदू म्हणून। एक बघितलं तर एक वाद समोर आलेला आहे। आता हे काही धर्म म्हणून धर्म विचारून तिथं गोळीबार करण्यात आला, त्यानंतर देशभरामध्ये एक वाद सुरू झालेला आहे। विश्व हिंदू परिषदेने मागणी केली की मुस्लिम दुकानदारांकडून काही घेऊ नका म्हणून। हा वाद योग्य वाटतो? हे वाद योग्य नाही आहे, ही चुकीची भूमिका आहे। तुम्ही फक्त भारतातल्या हिंदूचा पुरतं बघू नका। भारतीय जनता पार्टी ही नेहमी सोयीने हिंदुत्वाचं राजकारण करते आहे। चंद्राबाबू नायडूंनी 5% मुसलमानाला आंध्र प्रदेशमध्ये आरक्षण दिलं, तेव्हा भारतीय जनता पार्टी मुख गिळून गप्प का होती? जेव्हा नवाब मलिक आमच्यासोबत असताना ते देशद्रोही होते, दाऊद इब्राहिमचे हस्तक होते। आज नवाब मलिक आणि त्यांची कन्या दोघं त्यांच्या महाविकास युतीमध्ये आहेत, ही आता देशद्रोही नाहीत का ते? म्हणजे भारतीय जनता पार्टी ही नेहमी आपल्या सोयीचं राजकारण करते आहे।
त्यामुळे मी ह्या गोष्टीला मानित नाही. भारतातला हा मुस्लिम काही सगळे सारखे नाहीत, काही अतिरेक्याने ते कोणी केले जोपर्यंत हे निष्पन्न होत नाही. ते भारतातल्या मुसलमानाला तुम्ही एका अतिरेक्याने केलं म्हणून सगळ्याला तुम्ही त्या अतिरेक्यासारखं समजता काय मुसलमानाला? मग एखाद्या हिंदूने एखाद्या हत्याकांड केले मग ते का तुम्ही त्याला सगळे हिंदूला तुम्ही टार्गेट करणार का? अशा स्वरूपाची मागणी करणं हे भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे, हे हिंदुत्व नाही आहे. आणि हिंदुत्व जर म्हणायचं असेल तर ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व होतं. जो भारतात राहतो, भारताच्या हिताची गोष्ट करतो, तो भारतीय आहे, तो हिंदू आहे. आणि जो भारताच्या विरोधात कारवाया करतो तो देशद्रोही आहे. ही भूमिका बाळासाहेबांची होती. या भूमिकेतून त्यांनी वागावं. या देशातल्या प्रत्येक माणसाला इथं राहण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमसुद्धा लढलेला आहे, आपल्याकडे इतिहास. त्यामुळे आता आपण उगाच ह्याला हटवा हे हटवा हे नेहमीच चाललं. हे नवीन नाही भारतीय जनता पार्टीचं, हे जुनंच रडगराण आहे. परंतु ज्या पद्धतीनं हा काश्मीरमधील पहलगाममधला जो झालेला अतिरेकी हल्ला आहे तो खरोखर निंदनीय आहे आणि तो समाजाला उद्देशून केलेला आहे. म्हणून त्या घटनेला तशाच स्वरूपाचं उत्तर दिलं तर भारतीय जनता पार्टीने हे करावं, ह्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्या दुकानावर जाऊ नका, हे तुम्हाला कोण सांगितलं म्हणायचा अधिकार दिलाय? अरे तुम्हाला बीफचं कमिशन चालतंय देशामध्ये नाही जगामध्ये. सगळ्यात जास्त बीफची जर कुठं हे होत असेल म्हणजे उलाढाल होत असेल, एक्सपोर्ट होत असेल तर भारतातून होते. मग ते तुम्ही थांबवणार आहेत का? एकीकडे गोवंश हत्याबंदी म्हणता आणि बीपवाल्याचं कमिशन इलेक्शनमध्ये तुम्ही घेता 250 कोटी रुपये. रेकॉर्डवर आहे ना, मी काय उगा बोलायचं म्हणून बोलत नाही, ऑन रेकॉर्ड आहे. 250 कोटी रुपये याने दिलेले. मग हे काय तुम्हाला हे चालतंय सगळं? हे हिंदुत्व आहे का तुमचं? ही सगळी बनवाबनी आहे. फक्त सत्तेच्या राजकारणासाठी हे 12 महिने हेच धंदा करतात. आज मला सांगा बांगलादेशमध्ये जे हिंदूची अवस्था काय आहे, पाकिस्तानमधल्या हिंदूची काय अवस्था आहे? तुम्ही रोज उठलं की हिंदू मुसलमान. अरे पण ह्याचे परिणाम भारतात तर तुम्हाला जाणवायलेत आता हे कधी मधी, पण परदेशामध्ये काय हिंदूला सहन करावं लागत असेल ह्याची सुद्धा कल्पना करा जरा. म्हणून जरा किती आपण तानातानी करावी कोणत्या विषयावर हे सुद्धा ठरवलं पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी करायच्यात कायद्याच्या चौकटीत बसून करा. तुमच्याकडे गल्ली ते दिल्ली सरकार आहे, तुम्ही करा ना अंमलबजावणी. तुम्ही ह्या लोकशाहीमध्ये भारतामध्ये 2 व्यक्ती 2 मुलापेक्षा जास्त नसावे. अन्नधान्य फुकट वाटतात ते बंद करा. ज्या सवलती देतात त्या बंद करा. सगळ्यालाच करा ना. तुम्ही नको त्या गोष्टी करता आणि उगाच तुम्ही जाती ह्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्या दुकानावर जाऊ नका असं म्हणल्यानं जमणार आहे? उद्या तुम्ही जाणार नाही त्या दुकानात, ते येणार नाही दुकानात. आज मोर्चा आहे, मोर्चामध्ये सहभागी होणार 100% आव्हानच केले मी मोर्चामध्ये या म्हणून. अरे आता नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला अशी एक म्हण आहे, तशा प्रकारचं झालंय. आता भारतीय जनता पार्टीत काही नवे अतिउत्साही आलेत जे की पूर्वाश्रमी कुठं होते त्यांची पार्श्वभूमी तपासा आणि त्यांनी येऊन शिकवा. बरं उद्या काही झाली जंग तर एक घराच्या बाहेर येत नाही पुन्हा. हे भारतीय जनता पार्टीवर हे आम्हाला शिकू नये. परभणीत तरी शिवसेनाचा बालेकिल्ला आहे आणि जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो तेव्हा शिवसेना ही पुढे असती. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आजची त्यावेळेसची बाळासाहेबांची. हा तर ते आता ते मंत्री आहेत, आम्ही जाऊ शकतो पण आम्हाला कोण नव्हतं तिथं. हे मंत्री आहेत म्हणून तिथे गेले. भाजपचाही केलाय, ह्यांचाही केलाय, चाललंय आपलं सोयीने चालू दे. तर हे होते सेवेत चालले, ठीक आहे. तर हे होते संजय जाधव यांनी स्पष्ट केले की ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केलाय त्याच तोडीस तोड उत्तर भारतानं द्यावं. कॅमेरा पर्सन विशालचं, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.